तोंड पण एवढ्याला करते, तोंड पण हलत बघा. तर पाहिलं का तुम्ही खेकडा? मी पहिल्यांदाच खेकड्याचे डोळे, तोंड, नाक, कान एवढं सगळं असतं हे पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडे कसे साफ करायचे हे पाहतोय. तर तुम्ही पाहू शकता इथे या पद्धतीने नांगी जे असतात, तो नांगी आपल्याला मसाला वाटण्यासाठी लागतात. त्यामुळे बारीक बारीक जे नांगे आहेत त्या बाजूला ठेवायचे आहेत. आणि पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खेकडा कसा फोडायचा आणि कशा पद्धतीने साफ करायचा आणि त्याच्यामधली काय काय घाण जी असते ती काढून टाकायची आहे. तर या पद्धतीने वरचं जे कवच असतं ते पहिल्यांदा फोडायचं आहे आणि ते काढून टाकायचे आणि मग त्याच्या आतमध्ये घाण असते ती साफ करायची. अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. ते सगळ्या खेकड्यांमध्ये असं पाणी सोडायचं. पाणी घ्यायचं म्हणजे ते थोडंसं मऊ पडतात, कारण खेकडे खूप कडक असतात आणि नखं वगैरे तुम्हाला जर अजिबातच नसतील तर ते इतके कडक असतात की तुम्हाला हाताला लागण्याची पण शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित एकदम खबरदारीने तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे साफ करायला लागते. इथे जी घाण दिसते तुम्ही आत्ता पाहिलं ती काढून टाकायची. त्याच्यामुळे खूपच जसं खोबऱ्याचं असं वरती तवंग येतो त्या पद्धतीचं असं खराब दिसायला आपलं जे कालवण आपण बनवतो. त्यामुळे ती सगळी घाण आपण काढून टाकायची या पद्धतीने. त्यानंतर पाण्यामध्ये घालून मस्त साफ करून घ्यायचं आहे. येलो येलो काय असतं घाण स्पष्ट दिसतंय व्हिडिओमध्ये. फोडतंय कसं ते दिसतंय. गच्च धरून ठेवलंय, गच्च धरलंय हे. कसं करायचं त्याला? फोडावंच लागेल बाई, ताकद लागते त्याला. नख बिकर नखात घुसलं की ती घाण घ्यायचीच नाही रशात, चांगला लागत. ते रस्सा ना फुटल्यासारखं वर सगळं खराब होतं ना. असं ते खोबरं कसं वर येतं मसाल्यातलं तसं वरती दिसतं. ते दिसायला घाण दिसतं. नाही ते वेगळंच दिसतं. मग मसाला वेगळा आणि पाणी वेगळं दिसतं. वेगळं अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सर्व खेकडे असे साफ करून घ्यायचे आहेत. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा रस्सा आणि सुकी भाजी खेकड्यांची आम्ही कशी बनवली ते शेअर करणार आहे. पण ही एक झलक आहे. असा आम्ही या पद्धतीने रस्सा खेकड्यांचा बनवलेला आहे. खूपच टेस्टी आणि चवदार आणि इतका यम्मी बनतो, म्हणजे एकदम गावरान कोकणातली जी मालवणी चव असते ती या रश्शाला आणि सुक्या खेकड्यांमध्ये तर छानच मस्त चव येते. तर खेकडे चॉईस करताना तुम्ही शक्यतो मोठ्या आकाराचे जे खेकडे असतात ते घ्यायचे, म्हणजे साफ करायला आणि चवीला आणि खाताना एकदम सोपं पडतं. त्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम असतं खेकड्यांमध्ये, त्यामुळे खेकडे नक्की खात जा. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात फुल रेसिपी. बाय.